तर हा पिझ्झा बघा काय मस्त दिसतोय ना। ईस्ट मैदा असं काहीही न वापरता आज आपण घरच्या घरी असा चीजी पिझ्झा तयार करणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चीज बस्ट पिझ्झा। तर हा जो पिझ्झा आहे तो आपण ओव्हनचा वापर न करता अगदी कढईमध्ये तयार करणार आहोत। दिसायला जेवढा मस्त दिसतोय ना तेवढाच खायला देखील अप्रतिम लागतो। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण हा जो पिझ्झा आहे तो मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 कप वजनी प्रमाण 200 ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ घेतले। तर यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यासोबतच यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालायचे आणि एक अर्धा चमचा बेकिंग सोडा। तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे दोन्ही आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता यामध्ये आपल्याला ज्या मेजरिंग कपने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं त्याच कपाने आपल्याला अर्धा ते पाऊण कप इतकं दही घ्यायचं आहे। तर दही जास्त आंबट नसावं। तर आता सुरुवातीला आपण हे 2 ते 3 मिनटं फक्त दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। तर दही थोडंसं कमी जास्त देखील लागू शकतं। तर आता इथे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता अगदी थोडंसं पाणी घालून याचा आपण एक छान मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ देखील नाही मळायचं। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तेल। तेल तुम्ही जरूर घाला, कारण तेल घातल्यामुळे आपला जो पिझ्झा आहे तो अगदी सॉफ्ट तयार होतो। तर आता हे तेलामध्ये देखील आपण एक 2 ते 3 मिनटं छान असं हे व्यवस्थित मळून घ्यायचं। तर हा जो पिझ्झा आहे बनवायला खूप सोपा आहे। अगदी आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे, ईस्टचा वापर न करता, त्यामुळे पूर्णपणे हा हेल्दी देखील आहे। तर इथे 2 ते 3 मिनटं मी छान तेलामध्ये मळून घेतले। आता यावरती झाकण ठेवून आपण हे जे पीठ आहे ते फर्मेंटेशन होण्यासाठी एक 20 ते 25 मिनटं असंच भिजत ठेवणार आहोत। तर आज आपण हा पिझ्झा ओव्हनमध्ये बेक न करता कढईमध्येच बनवणार आहोत। तर या कढईमध्ये इथे मी थोडंसं खाली मीठ घातलेलं आहे। तर हे जे मीठ आहे मी ते आधी देखील एक 2 ते 3 वेळा वापरलेलं। तर आता यामध्ये आपल्याला अशा पद्धतीची वाटी किंवा प्लेट ठेवायचे। जर तुमच्याकडे स्टँड असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता, किंवा अगदीच अशा पद्धतीची छोटी वाटी असते ती देखील ठेवली तरी देखील चालेल। तर आता यावरती झाकण ठेवून आपण मध्यम गॅसवरती एक 10 मिनटं ही कढई छान अशी प्रीहीट करून घ्यायचे। तर ज्या प्लेटमध्ये तुम्ही पिझ्झा बेक करणार आहात त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर इथे मी ही एक प्लेट घेतले, तुमच्याकडे जर अशा पद्धतीची प्लेट असेल तरी देखील चालेल। तर आता आपण याला छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। तर असं केल्यामुळे आपला जो पिझ्झा आहे तो बेक होताना खाली चिकटणार नाही आणि तो आपण जेव्हा बाहेर काढू अगदी सहज आपल्याला काढता येईल। तर थोडंसं मी यावरती गव्हाचं पीठ देखील भुरभुरते। तर आता आपण ही जी प्लेट आहे ती अशा पद्धतीने थोडीशी टॅप करून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते बाजूला निघतं। तर याऐवजी तुम्ही जर बटर पेपर असेल तुमच्याकडे तो देखील प्लेटमध्ये ठेवला तरी देखील चालेल। तर इथे आपली ही पिझ्झा बेक करण्यासाठी प्लेट तयार झालेली आहे। तर इकडे आपलं पिझ्झा बेस बनवण्यासाठी जे पीठ मळून ठेवलेलं ते देखील छान असं भिजलं गेलं आहे। तर तुम्हाला मी दाखवते, हे बघा अगदी मस्त याला जाळी पडते, छान हे फर्मेंटेशन झालेलं आहे। तर माझ्याकडे जी प्लेट आहे पिझ्झा बनवण्यासाठी ती थोडीशी मोठी आहे, म्हणून मी यामधला थोडासा मोठाच गोळा काढून घेते। जर तुमच्याकडे प्लेट छोटी असेल तर यामधला गोळा देखील आपण छोटाच घ्यायचा आहे। तर आता यावरती आपण थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे। तर याऐवजी तुम्ही अगदी रवा अशा पद्धतीने भुरभुरून त्यावरती देखील हा बेस लाटून घेऊ शकता। तर आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हा बेस थोडासा लाटून घ्यायचा आहे। तर जास्त मोठा नाही करायचा, कारण हा जो बेस आहे तो आपण उचलून नंतर प्लेटमध्ये ठेवणार आहोत। तर इथे मी अगदीच मध्यम आकाराचाच हा बेस लाटून घेतला आहे
आता हा जो बेस आहे तो आपण या प्लेटमध्ये अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आणि अगदी हलक्या हाताने आपण हे आता पसरून घेणार आहोत। तर हा जो बेस आहे तो आपल्याला थोडासा पातळच करायचा आहे। जर तुम्ही जास्त जाड ठेवला तर पिझ्झा बेक होण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, त्यामुळे होता होईल तेवढं आपल्याला हे या प्लेटमध्ये अगदी पातळसर हा बेस पसरवून घ्यायचा आहे। तर आता इथे मी अशा पद्धतीचा एक फोक चमचा घेतला आहे, काठी चमचा, तर त्याने आपल्याला अशा पद्धतीने हे होल करून घ्यायचं आहे। तर असं केल्यामुळे काय होतं, ज्यावेळी आपण पिझ्झा बेक करू तेव्हा हा बेस जो आहे तो फुगणार नाही। तर इथे आपला हा पिझ्झा बेस तयार झालेला आहे। आता यावरती आपल्याला घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा पिझ्झा सॉस आणि अशा पद्धतीने हा जो सॉस आहे तो आपण या बेसवरती लावून घ्यायचा। तर हा जो पिझ्झा सॉस आहे तो मी घरीच तयार केलेला आहे। जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, याचीसुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन। तर हा जो सॉस आहे मी इथे लावून घेतला आहे। आता यावरती आपल्याला घालायचं आहे भरपूर असं चीज। तर इथे मी मोझरेला चीजचा वापर केलेला आहे। तर आता आपण पिझ्झा टॉपिंग करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक छोटा कांदा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे, तो यावरती ठेवून देऊया। त्याचबरोबर अगदी छोटा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे, तो देखील यावरती ठेवून द्यायचा। पिझ्झा टॉपिंग तुम्ही कसंही करू शकता। तर यामध्ये तुम्ही स्वीटकॉर्न असेल ते देखील घालू शकता। त्याचबरोबर यावरती ठेवूया कट करून घेतलेली शिमला मिरची। तर इथे मला फक्त हिरव्या रंगाचीच शिमला मिरची मिळालेली आहे। तुमच्याकडे जर पिवळ्या किंवा लाल रंगाची शिमला मिरची असेल ती देखील यावरती ठेवू शकता। त्याचबरोबर अगदी थोडेसे मी इथे पनीरचे तुकडे देखील घेतले। तर पनीर मला पर्सनली पिझ्झ्यामध्ये खूप आवडतं म्हणून मी घालते, नाही घातलं तरी देखील चालेल। तर अगदी बाहेर जसा पिझ्झा मिळतो तसंच टेक्स्चर, तशी चव येण्यासाठी यावरती मी थोडंसं चिली फ्लेक्स भुरभुरते। त्याचबरोबर अगदी पाव चमचा इथे मी ऑर्गॅनो घेतलेला आहे, ते देखील अशा पद्धतीने आपण हे यावरती घालून घेऊया। ऑर्गॅनो जे आहे ते आपल्याला इझिली मार्केटमध्ये मिळतं किंवा बेकरीमध्ये देखील सहज मिळू शकतं। तर यावरती मी अजून थोडंसं चीज घालते। त्याचबरोबर आता हा जो कडेचा भाग आहे याला मी थोडंसं तेल लावून घेते। तुम्ही तेलाऐवजी इथे बटरचा देखील वापर करू शकता। तर इथे आपला हा पिझ्झा बेक करण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता आत्ताच हा पिझ्झा काय मस्त दिसतोय ना। तर आता आपण हा बेक करण्यासाठी ठेवून देऊया। तर इकडे 10 मिनटं झालेली आहेत। आपली जी कढई आहे ती देखील छान प्रीहीट झाले। तर आता आपण जी तयार करून घेतलेली प्लेट होती ती अलगद आपण या कढईमध्ये ठेवून द्यायची। तर आता यावरती झाकण ठेवून आपण लो गॅसवरती 20 ते 25 मिनटं हा जो पिझ्झा आहे तो बेक करून घेणार आहोत। तर अधूनमधून तुम्ही एकदा दोनदा हा पिझ्झा चेक करू शकता बेक झाला आहे का तो। तर इथे बघा एकूण मला इथे पिझ्झा बेक करण्यासाठी 30 मिनटं लागलेली आहेत। तर एक 25 मिनटानंतर हा पिझ्झा मी चेक केला तेव्हा थोडासा मला कच्चा वाटत होता, म्हणून मी अजून एक 5 मिनटं हा बेक होण्यासाठी असाच ठेवून दिला। तर अशा पद्धतीने हे आपण कडेला चेक करायचं बेक झाला आहे का तो। तर पिझ्झा बेक होण्यासाठी कमी जास्त देखील वेळ लागू शकतो। आपला बेस कितपत जाड आहे कितपत पातळ आहे यावरती वेळ अवलंबून आहे। तर आता हा जो पिझ्झा आहे तो आपण बाजूला काढून घेऊया। तर इथे आपला चीज बस्ट पिझ्झा तयार झालेला आहे। काय मस्त दिसतोय, रंग अगदी सुरेख आलेला आहे। तर आता आपण हा पिझ्झा कट करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता काय जबरदस्त हा पिझ्झा आपला तयार झाला आहे। अगदी चीजी असा हा पिझ्झा दिसतोय। तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि सुट्ट्या म्हटलं की मुलांचा नेहमी हट्ट असतो की काहीतरी बाहेरचं खायला दे। तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरीच त्यांना हा पिझ्झा नक्की बनवून द्या। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।